गरजेचं आहे. समोर देखील विनोद आहे. या खेळाडूने देखील अनेक मैदान गाजवले. चेंडू सीमारेषा पार घालण्याची भूमिका या खेळाडूकडे आहे. ती क्षमता आज दाखवावी लागेल. यावेळी बॅकफुटवर गेला, गॅप मध्ये खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न, खराब कॉल आणि धावचीतची संधी. पहिला फलंदाज धावचीतच्या रूपामध्ये समीर परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यावेळी बॅकफुटवर गेला, पंच केला गेला होता, गॅप मध्ये खेळला, त्यानंतर चांगलं कमबॅक क्षेत्ररक्षकाकडून झालं. चांगलं गॅदरिंग कलेक्शन प्रॉपर वे मध्ये. काहीसा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये, कॉलिंग मध्ये काहीशी गफलत झाली. गफलतीचा विपरीत परिणाम एक मोठा हादरा या संघासाठी. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती, ज्या खेळाडूने अनेक मैदानं गाजवली आहे, तो समीर परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. तर दिलीप करपे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेट आणि पहिला चौकार षटकार जो खेचेल त्या खेळाडूसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सातारा स्पोर्ट्स यांच्याकडून दादासो करपे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 2 चेंडूंचा खेळ झाला. खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता ती विकेट गोलंदाजाला मिळावी, पण यावेळी एका क्षेत्ररक्षकाने ती विकेट मिळवली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिसरा चेंडू दादासो यांचा. यावेळी चेंडू पुढे ठेवला, काय उसळी घेतली होती. या गोलंदाजीतील धार पाहताना त्याची ती कल्पकता पहा, ती युक्ती दाखवताना पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले जात आहे चेंडूवरती. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ, 1 ही धाव संख्या आहे. स्ट्रायकिंगवर विजय दाखल झालाय. ज्या पद्धतीने इंडियासाठी इनॅट नंबर 3 तुम्हाला विराट कोहलीची भूमिका पाहायला मिळते. तो स्टेबलिंग गेम तुमच्यामध्ये तो प्रॉपर बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण एक मोठी स्पर्धा आहे. या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता. एक स्वप्न तुम्ही मनामध्ये रंगवली आहेत. ती स्वप्न यावेळी एज घेतली आहे. पहिला विकेट दादासो करपे यांच्या गोलंदाजीतील पहिला विकेट. तब्बल 101 आणि 50 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलीप करपे साहेब व तसेच सातारा स्पोर्ट्स यांच्याकडून मिळवताना पाहायला मिळत आहेत. पहिली मानवंदना या ठिकाणी मिळवली गेली आहे. सन्मान या ठिकाणी मिळवला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ, 1 ही धाव संख्या आहे. 2 विकेट तुम्हाला परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेत. तर एक विस्फोटक फलंदाज या संघाचा. खऱ्या अर्थाने ज्यामध्ये ती क्षमता आहे, जी कॅपेबिलिटी या खेळाडूची आहे, ॲबिलिटी पाहिलं तर चेंडू लांब लचक असे षटकार खेचण्यासाठी त्याची ओळख आहे. तो किरण मैदानावरती दाखल झालाय. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला पाहिलं गेलं, तुमचा नॅचरल गेम जरी असला तरी तुम्हाला नॅचरलिटी तुम्हाला सिच्युएशन नुसार खेळावी लागते. सिच्युएशन जर पाहिली तर खूप खराब दयनीय स्थितीमध्ये गेमर्स 11 संघ पाहायला मिळतोय. आणि त्याचं प्रामुख्य कारण तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्कवरती ज्याने करपेवाडी गावासाठी खेळताना अनेक मैदानं गाजवली आहेत. यावेळी पुन्हा एकदा किरणसाठी उसळी घेणारी भेदक गोलंदाजी. ज्या गोलंदाजाची गोलंदाजी पिचिंग ज्यावेळी होते, फलंदाजाला पाहिलं जातं. पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये फिंगर रोल होतात. फिंगर रोल झाल्यानंतर चेंडूचं वळण घेतोय, ती वळण करणारी गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. यावेळी किरणसाठी हलक्या हाताने पंच केलाय, पुश केलाय आणि षटक समाप्त. संघामध्ये धाव फक्त एकच करचिटले. गोलंदाजी आवडली असेल तर करपेवाडीकर टाळ्या झाल्या पाहिजेत. गावाचं नाव देखील रोशन करताना प्रत्येक मैदानावरती खेळताना या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केले. 1 षटक हाताळलं, 1 धाव करचिटरलाय आणि एक महत्वपूर्ण फलंदाज परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळालाय. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकाला समाप्ती होईल. यानंतर होणारा सामना असेल करपेवाडीकर स्ट्रायकर्स विरुद्ध करपेवाडीकर लायन्स. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती, 1 इनिंग झाली की नाणेफेक साठी यायचं आहे. अक्षय गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक इनवर फलंदाज आहे विनोद. यावेळी स्पर्धेतील पहिला अवांतर चेंडू अक्षयच्या रूपामध्ये पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, लॅन बॉटम इंग्लंडचा खेळाडू एक डिसिप्लिन बॉलर म्हणून पाहिलं जायचं. आपल्या अखंड कारकिर्दीतील एकही वाईट चेंडू त्या गोलंदाजाने हाताळलेला नाहीये, पण त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळाले अक्षयच्या गोलंदाजीतून. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना होतोय. 2 धावा तुम्हाला धावफलकावरती आहे आणि प्रत्येक संघाला
सातत्याने कळवलं जात आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. क्रिकेटचे नियम तंतोतंत पाळले जात आहेत. काय उसळी घेतले गोलंदाजाच्या या गोलंदाजीने, पण वाईड असेल, पण ही उसळी खूप वेळा फलंदाजासाठी एक चेजेबल पाहायला मिळते, कारण की क्रिकेटची निर्णय या ठिकाणी पाळले जाणार आहेत. क्रिकेटची शिस्त या ठिकाणी करायची आहे. सेकंड ओव्हरला 3 असतात दादा. यावेळी बॅकफुटवर गेला होता, पंच केला होता, अप्रतिम फटका तुम्हाला फलंदाज विनोद याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 2 धावा या ठिकाणी अंकित झाल्यात. संघाची धावसंख्या तुम्हाला 5 या धावसंख्येवरती आहे. तर पॉवर प्लेचा नियम असा असेल की पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकासाठी तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड फील्ड मध्ये पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने खरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जी शिस्त आहे ती शिस्त देखील या ठिकाणी पाळली जाते. अवांतर धावा या षटकामध्ये काहीसा आल्यात. संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती आहे. विनोद वरती पूर्णपणे जबाबदारी आहे. डाव सावरायचा, डाव सावरताना चांगली खेळी देखील साकार करायची, कारण ज्या खेळाडूकडे लक्ष होतं. काय पंच केलाय, अप्रतिम, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. नो बॉल असेल, फेकी. पहिला थ्रो गोलंदाज या स्पर्धेतील गोलंदाजाला बाद केलं गेलंय. तब्बल 2 धावांची पेनल्टी असेल. नियम सांगितला की आता शैलेश, नियम सांगितला की आता ऐकलं काय मग? 360 सर्कल गेम मध्ये पहिल्या षटकासाठी 2 खेळाडू बाहेर असतात. सेकंड षटकासाठी 3 क्षेत्ररक्षक बाहेर काढले जातात. हा पॉवर प्ले 2 चा नियम आहे. तोच नियम या ठिकाणी अंमलात आणला गेलाय. थ्रो गोलंदाज पेनल्टीचे किती रन असतील? 7 धावा या चेंडूवरती असतील आणि येतात चेंडू फ्री हिटचा असेल. या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. सामन्यामध्ये अतितटीचे ज्यावेळी सामने येतात, छोट्या छोट्या षटांमधून संघ दुरावला जातो. त्यामध्ये हे जे तुम्हाला धावा आहेत त्या खूप डिवचणारा पाहायला मिळतील. तर गोलंदाजाला चेंज केले गेले. गोलंदाज चेंज झाल्यानंतर मार्गस्थ होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तेच षटक हाताळण्यासाठी विनंती असेल, जो 12वा खेळाडू असेल, आपण पंचांना विचारायचं आणि त्यानंतरच मैदानात दाखल व्हायचं आहे. असं जर तुम्ही केलं नाही तर 2 धावांची पेनल्टी देखील पंचांकडून दिली जाणार आहे. कृपया याचं पालन करायचं आहे. न विचारता कोणीही मैदानाच्या आत जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. किरण आणि विनोदने काय स्वतःला झोकून दिलं होतं, बॅकफुटवर गेला होता. पुरेपूर पंच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि ही खेळी त्याने साकारली आहे. संबंध आज पाहायला गेलं तर ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती गेमर्स 11 या संघाला, तो समीर परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला. एकाच चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू झालेत. पंच 2 चेंडू झालेत. 1 डॉट आणि 2 धावा आल्या होत्या. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या षटकातील पॉवर प्लेचं द्वितीय षटकासाठी थ्रो गोलंदाजी दिल्या गेल्यानंतर आमंत्रित केले गेले पवन. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल, दादसो यांनी पहिलं षटक हाताळलं. 1 धावा खर्चिक ठरले. द्वितीय षटकासाठी जर पाहिलं तर 13 ही धावसंख्या आहे. यावेळी पुढे ब्लॉक होलपळीचा चेंडू रोखलं गेलंय. फलंदाजाला विनोदला या ठिकाणी बांधलं गेलंय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती आहे. क्षेत्ररक्षकाची बहुरचना तुम्ही पाहिलं. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक ठेवलाय. यावेळी चेंडू पुढे होताल. मोठा फटका पाहायला मिळतोय. दादा सोकरपे यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावसंख्येसाठी एक लांब लचक असा फटका विनोदच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. विनोद हे नाव मैदानावरती गाजतंय. ज्या फलंदाजाने चौकार पहिला खेचलाय, षटकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी उसळी घेतली होती. चेंडू हवेत आहे. फाईन लेग रिझन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. एकच धाव घेतली गेली आहे. संघाची धावसंख्या एका धावसंख्येने तुम्हाला पाहायला मिळते 20 या धावसंख्येवरती. समीर देखील बाद झाला. विकास देखील बाद झाला. त्यानंतर देखील
विनोद मैदानावरती अजून देखील आहे आणि जास्तीत जास्त काळ जर विनोद मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाला तर सामन्यामध्ये रंग बदलताना देखील तुम्हाला पाहायला मिळतील. समोर किरण आहे, किरणला आता साथ द्यावी लागेल. एक स्टेबल पार्टनरशिप बिल्ड होणं खूप गरजेचं. ज्यावेळी पार्टनरशिप बिल्ड होते त्यावेळी गोलंदाज आणि संघ करणारा जो असतो त्याला वैचारिकता खूप मैदानावरती दाखवावी लागते. पुढे ठेवला गेला होता, पॉइंटमध्ये खेळला, क्षेत्ररक्षकाकडून होणारी चूक, एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 21 या धावसंख्येवरती. हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकात 1 धाव तर दुसऱ्या षटकात तब्बल 20 धावा आल्यात. कमबॅक केले. आता सामन्याचा जर विचार केला, स्थितीचा विचार केला तर दोन्ही संघांच्या बाजूने एका समान लेवलवरती पाहायला मिळते. एक सेम लेवल या ठिकाणी सामन्यामध्ये पाहायला मिळते. विनंती असेल विचार विनिमय कमी करायचा आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. तर विनंती असेल 12वा खेळाडू आपण पाहण्याची पूर्तता करायची आहे. कुठल्याही खेळाडूला ज्यावेळी गरज लागेल पंचांकडे मागा, तुम्हाला ती पूर्तता दिली जाईल. कारण डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम सध्या उन्हाचा तडाखा देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यामुळे आपल्या शरीरदृष्टीची देखील काळजी घ्यायची आहे. विनंती आहे दादासाहेब करपे साहेब, कुठली टीम मिटिंग न करता गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. वेळेचं बंधन आहे. जशी पहिल्या इनिंगची समाप्ती होईल पुन्हा एकदा कॉल दिला जाणार आहे. करपेवाडी स्ट्रायकर्स आणि करपेवाडी लायन्स कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचं. नाणेफेकीसाठी आपल्याला बोलवलं जाणार आहे. तर खऱ्या अर्थानं ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवला होता, पॉवर प्लेचं षटक कसं हाताळलं जावं याची भूमिका ज्याने मांडली होती, तोच खेळाडू आता ज्या संघाकडून प्रामुख्याने त्याच्या गोलंदाजीकडे पाहिलं जात आहे तो गोलंदाज सज्ज झालाय. दादासाहेब करपे तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी सातारा स्पोर्ट्स यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. 151 रुपयाचा मान देखील त्या खेळाडूने पटकावलाय. तोच खेळाडू सज्ज झालाय. आता स्ट्राईक इनवर किरण आहे. किरण आणि विनोद या पुढची जबाबदारी, या पुढचा जो स्कोर कार्ड गेमर्स 11 संघाचा आहे तो कुठल्या पद्धतीने चालवतील याकडे सर्व प्रेक्षक वर्गांचं, कर्णधारांचं, संघ मालकांचं लक्ष आहे. की काय चेंडू होता, पहिला चेंडू पहा, उसळी घेतली, बॅकफुटवरती होता, पुढे येऊन प्लेसिंग करण्याचा प्रयत्न, पण अनपेक्षित उसळी त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली आहे. ही गोलंदाजीची कल्पकता आहे, युक्ती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला रीड केलं जातोय. किरणसाठी यावेळी एज घेतली की अपील केली गेली. पंचांकडे अपील, आत्मविश्वास कमी आणि या ठिकाणी काहीसा पायाला चेंडू ब्रश झाला होता असं या ठिकाणी बाकीत केलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. खऱ्या अर्थानं तो जल्लोष पाहिला असेल, त्या जल्लोषचा मागचं कारण आहे कारण स्ट्राईक इनवर जो फलंदाज आहे ज्याने अनेक वेळा होत्याचं नव्हतं केलं गेलंय, कारण की नव्हत्याचं होतं केलंय, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची क्षमता जर कुठल्या खेळाडूकडे असेल तो किरण स्ट्राईक इनवर आहे. यावेळी बॅकफुटवर गेला, पॉइंट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला झेल आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलाच्या यादीमध्ये त्या खेळाडूचं नक्कीच नाव असेल. अप्रतिम दर्जाचा झेल. पूर्णपणे फाईन लेग रिजन मध्ये असताना ही क्रिकेटमध्ये तुमची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे, कारण तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचंय.
संतोष एक अजून एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण फाईन लेग रिजन मधून कव्हर होताना स्वतःला पूर्णपणे डाईव्ह करून दिलं होतं. प्रत्येक प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने तुम्ही स्पर्धेमध्ये ज्यावेळी खेळता त्यावेळी तुमचा एफर्ट दाखवणं खूप गरजेचं आहे. अनिकेत असं या खेळाडूचं नाव आहे. झेल घेताना तुम्ही ज्यावेळी तुमचं म्हणतात ना एक शाबासकीची ताप ही प्रेक्षक वर्गानेच तुम्हाला दिली आहे कारण टाळ्यांचा कडकड ज्या षटका हाताळला असेल ते दादासो यांनी. तर शेवटचं तिसरं चौथं षटक आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. सचिन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय तर 24 या धावसंख्येवरती आहे. इथून पूर्णपणे जबाबदारी असेल संतोष आणि विनोद यांच्यावरती. कशा पद्धतीने ते धावफलक पुढे सरसावतील, धावफलकावरती धावा अंकित केल्या जातील आपल्या संघासाठी. एक वेगळी गोलंदाजीची शैली असलेला हा गोलंदाज आहे. एक मिस्टेरियस बॉलर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. तो सचिन सज्ज झाला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी रचना केली जातीये. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला प्रयत्न पुन्हा एकदा अनिकेतच्याच माध्यमातून केला गेला होता. ज्या पैसा झेल मागील षटकामध्ये पाहायला गेला होता त्याच पैसा प्रयत्न या ठिकाणी देखील केला गेलाय. काहीसं अंतर कमी पडलं गेलं कव्हर अप करताना. 2 धावा या ठिकाणी आहेत. संघाची धावसंख्या तुम्हाला 26 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. 26 ही धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. एक वेगळी गोलंदाजीची शैली असलेला हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सचिन. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळी गॅप मध्ये चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या. चांगली फेक देखील पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती आहे. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण केलं जात आहे. सचिनची गोलंदाजी पाहत आहे. अनेक कार्यकाल लेदर क्रिकेट देखील या गोलंदाजाने गाजवलंय. काय गोलंदाजी ही व्हेरिएशन गोलंदाजी तुम्ही पाहताय. उसळी घेतल्यानंतर शरीराचा वेध घेते. परफ्यूम डिलिव्हरी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू इच्छितो फास्टर बॉलर जे असतात ज्यांच्याकडे पेस असतो त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. पण पहिल्यांदा स्पिनर गोलंदाजाला ही गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पुढे येऊन खेळलाय. चेंडू हवे ते स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जातोय आणि एक मोठा हादरा मुख्यच्या क्षणी संतोष देखील परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सौजन्य तुम्ही पाहताय अर्जुन कदम यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं गेले. आणि गेम चेंजर जो टर्निंग पॉइंट ज्यांच्या माध्यमातून पाहिला जातो जयवंत पवार साहेब जयवंत मामा साहेब यांच्याकडून गेम चेंजर साठी गॉगल देखील आहे. गेम चेंजर म्हणजे ज्या खेळाडूने ती गोलंदाजीमध्ये टर्निंग पॉइंट आणला असेल, फलंदाजीत असेल किंवा क्षेत्ररक्षणामध्ये ती भूमिका असेल त्याला गेम चेंजरचा या ठिकाणी अवॉर्ड दिला जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय संतोष. विनोद अजून देखील नॉन स्ट्राईक इंडवर आहे. विनोदचं स्ट्राईक इंडवर येणं गरजेचं आहे. धावा जर उंचवायच्या असतील. बॅकफुटवर गेला. पंच करायचा होता. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती करपेवाडी चॅलेंजर्स या गोलंदाजांकडून. अप्रतिम असं नियोजन देखील पाहताय. नियोजन पाहताना मी एकच म्हणेल गाव एकत्र नाव एकत्र ही संकल्पना तुम्ही पाहताय. बॅकफुटवर गेला. चेंडू हवे ते झेलची संधी निर्माण झाली. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे. लेदर क्रिकेट जरी असलं तरी टेनिस क्रिकेट मध्ये देखील तो अनुभव मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. तर विनंती आहे जे बॅकग्राऊंड वरती जे तुम्ही पोस्टरच्या मागे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय कारण आपल्यामुळे युट्यूब लाईव्ह वरती देखील काहीसा व्यत्यय या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि पंचांना देखील विनंती आहे काहीसा स्टंप झोन पासून थोडस लांब राहायचंय. उमेश सर तर
विनंती आहे, जे पोस्टर आणि बॅकग्राऊंडच्या मागे जे खेळाडू आहेत आपण कृपया व्यासपीठावरती यायचोय, व्यासपीठाजवळ येऊन उपस्थित व्हायचं. संघाची धावसंख्या 28. 4 षटकांचा खेळ, 6 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. स्लॉट षटकाचा हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गस्थ होतोय संदीप. या 6 चेंडूंवरती स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, कारण ज्यामध्ये स्ट्राईक इनवर विनोद आहे, धावा करण्याचा प्रयत्न असेल पुरेपूर या 6 चेंडूंवरती. यानंतर नाणेफेकीसाठी करपेवाडी लायन्स चेंडू पुढे ठेवला होता, स्वतःला चांगला प्रयत्न, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कॉल दिला गेला आहे, पण चांगलं कलेक्शन. एकच धाव अंकित होतीये, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा कॉल असेल. यानंतर नाणेफेकीसाठी करपेवाडी स्ट्रायकर्स विरुद्ध करपेवाडी लायन्स अशी लढत असेल. हलक्याने बॅकफुटवर गेला, फाईन लेग रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये. यावेळी चांगला फटका पाहिला तर नेत्रदीपक आहे, क्लासिकल इनसाइड आउट विनोद याच्या बॅट मधून. संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती आहे आणि जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत मी संघासाठी आहे ही दाखवणारी फलंदाजी विनोदच्या बॅट मधून हा षटकार आहे. यावेळी ब्लॉकचा चेंडू या ठिकाणी अपील केली गेली आहे, फलंदाज बाद. विनोदच्या खेळीचा अंत, तू जर माझ्यावरती प्रहार करू शकतो त्याचं प्रत्युत्तर मीही देखील देऊ शकतो ही दाखवणारी ही गोलंदाजी. स्लॉट ओव्हरचा षटक हाताळताना षटकार ही थ्रिलर ओव्हर तुम्ही पाहताय, थ्रिलर ओव्हरचा नमुना मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अक्षय दाखल झालाय, धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 36 ही धावसंख्या आहे. नाणेफेकीसाठी यायचंय, शेवटचा कॉल आहे करपेवाडी स्ट्रायकर्स विरुद्ध करपेवाडी लायन्स. आणि ज्यावेळी सामन्याची समाप्ती होईल दोन्ही संघ लाईनअप करून आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर येतील आणि सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघ हस्ता आंदोलन करतील याची दक्षता घ्यायची. हँड शेकिंग होणार आहे. 36 ही धावसंख्या आहे, अक्षय दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चांगल्या गोलंदाजीचा नमुना. कृपया वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय, ज्यावेळी समाप्ती होईल हँडशेक करायचा आहे, हस्तांदोलन करायचं आहे. पूर्णपणे क्रिकेटवरती हे नितांत प्रेम, निस्वार्थ प्रेम आणि ही शिस्त आदर आपल्याला करपेवाडी विभागामध्ये या ठिकाणी दाखवायची आहे. यावेळी पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव आलाय, धावांचं लक्ष, फलंदाज बाद होतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 36 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं. 37 धावांचं लक्ष आहे. 37 धावा संख्येची आवश्यकता आहे. 2 मिनिटाचा कालावधी असणार आहे. लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचंय आणि लाईनअप करूनच मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. गेमर्स 11 संघ नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेक केली जाईल, मी विनंती करेल. मान्यवर माननीय श्री सुरेश करपे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस या व्यासपीठावरती नाणेफेक होईल. दोन्ही संघ कर्णधार जायचंय, करपेवाडी लायन्स विरुद्ध करपेवाडी स्ट्रायकर्स. पहिला सामना पाहिलाय दोन्ही खेळाडूंनी. पहिला सामना पाहिल्यानंतर काहीशी स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग नक्कीच आखली असेल. मैदानाचा विचार, ॲटमॉस्फिअर चा देखील विचार करून चेंडू ट्रॅव्हल होतोय की नाही त्या वैचारिकता केल्यानंतर नाणेफेक खूप महत्वाचे असते, त्यावरती तुमचा डिसिजन ठरला जातो. तर या सामन्याच्या या इनिंगचा काहीसा तुम्हाला प्रत्यय या ठिकाणी दाखवतो. 19 धावा वैयक्तिक विनोदच्या जोरावरती संघाची धावसंख्या तुम्हाला 36 या धावसंख्येवरती आहे. 37 धावांचं लक्ष आहे. दादासाहेब करपे यांनी 2 षटक हाताळले, त्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले. सचिनने आपल्या गोलंदाजीतून एकच षटक हाताळलं, 4 धावा खर्चिक ठरून 2 फलंदाज बाद केले. स्लॉग ओव्हरचं षटक संदीपने हाताळलं, 8 धावा खर्चिक ठरल्या, त्याने देखील 2 विकेट घेतले. म्हणजे एक सामूहिक क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुमच्या संघाची एकत्रितरित्या जी खेळी होणं गरजेचं आहे ती खेळी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. तर लाईनअप करून तो संघ मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. गेमर्स 11 हा संघ
तर आपले सलामीर दाखल करायचे करपेवाडी चॅलेंजर्स. तर करपेवाडी लायन्स या संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय कळवायचा आहे, कारण ज्यावेळी तुम्ही नाणेफेक केला होता त्यावेळी तुमचा निर्णय कळवणं गरजेचं असेल, याची दक्षता घ्यायची आहे. करपेवाडी चॅलेंजर्स दादा चव्हाण टीम, आपण आपले सलामीर दाखल करा. वेळेचं बंधन आहे, पंच आपण देखील याची दक्षता घ्यायची. जर वेळेवरती संघ दाखल नाही झाला, जर वेळेचं बंधन नाही झालं तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. करपेवाडी लायन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ते करपेवाडी स्ट्रायकर्स या संघाला. हा कुणाला द्यायचं हा होईल पण ते मी काय म्हणतो की कुठे तर विनंती आहे, शेवटचा कॉल आहे. करपेवाडी चॅलेंजर संघ जर आपले सलामीर दाखल नाही झाले तर 2 धावांची पॅनल्टी असेल. शेवटचा कॉल आहे, अन्यथा 2 धावांच्या पॅनल्टीसाठी तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि एक एक धाव ही प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये महत्वाची असते. तसेच धामणी गावचा सितारा हर्षद लोकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती यायचंय. हर्षद लोकरे लाला इथे येते विनंती असेल हर्षद लोकरे आपण व्यासपीठावरती यायचंय. तर राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सलामीर देखील मैदानात दाखल झालेत. काय पद्धतीची प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी असेल, कारण समोर लक्ष ठेवलं गेले ते तब्बल 37 या धावसंख्येचं 37 या धावसंख्येचा पाठलाग करताना हे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजय आणि विक्रम ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. विक्रम या फलंदाजाकडे प्रामुख्याने लक्ष असेल. धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेलंय ते तब्बल
हॅलो हॅलो हॅलो. तर चांगला फटका, दर्जेदार फटका विक्रम याच्या पुन्हा एकदा आणखीन एक मोठा ब्लास्ट. हॅलो हॅलो. आणखीन एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. काय फलंदाजी करतोय विक्रमची बॅट या मैदानावरती बोलायला लागली आहे. दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. संतोष विरुद्ध प्रहार केले गेलेत फलंदाज विक्रम याच्या बॅट मधून. या स्पर्धेची पहिली हायट्रिक षटकारांची पाहायला मिळते की काय. यावेळी बॅकफुटवरती गेला, बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता. एक धाव या ठिकाणी. ही मॅच जो संघ जिंकेल त्या संघासाठी सकाराम करपे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सध्या काहीशा विजयाच्या दिशेने कैलासवासी सकाराम तुकाराम करपे साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेले. जो संघ विजयी होईल आणि ते मानकरी कुठला संघ ठरेल पाहावं लागेल. एका बाजूला करपेवाडी चॅलेंजर्स तर समोर गेमर्स 11 संघ. यावेळी फुलटास होता, हलक्यात पुश केलाय, डाव सावरला जातोय, प्रयत्न केले जात आहेत. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती विजयाच्या दिशेने काहीशी आगेकूच करताना तुम्हाला करपेवाडी चॅलेंजर संघ पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. यानंतर होणारा सामना करपेवाडी लायन्स विरुद्ध करपेवाडी स्ट्रायकर्स. लायन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दोन षटकांचा खेळ झालाय. 22 ही धावसंख्या आहे. अजून देखील 15 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 18 चेंडू 15 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती. मार्गस्थ कुठल्या गोलंदाजाला केलं जाईल. कमी धावांचं षटक हाताळावं लागेल. जो खेळाडू कमी धावांचं षटक हाताळेल त्यावेळी काहीच परिवर्तन तुम्हाला टर्निंग पॉइंट, एक गेम चेंजर खेळी मैदानावरती पाहायला मिळू शकते. 18 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. तर विनोद सध्या झालेत. पंच वेळेचं बंधन आहे, त्याचं देखील पालन करायचं आहे. कुठलाही विलंब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर विनोद सज्ज झालाय. स्ट्रायकिंगवर अजय, नॉन स्ट्रायकिंगवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी तुम्ही पाहिली आहे. विक्रम. विनंती असेल विनोद, वेळेचं बंधन आहे याचं देखील पालन करायचं आहे. वेळ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अजय स्ट्रायकिंगवर सज्ज झालाय. अजून देखील 15 धावसंख्येची गरज आहे. यावेळी हलक्याने पुश करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू येतील. निर्धाव चेंडू आल्यानंतर समीकरण बदलेल. समीकरण बदलल्यानंतर दबाव तंत्र बदलेल. दबाव तंत्र फलंदाजांवर आलं तर काहीशी चुकी फलंदाज करताना पाहायला मिळतील आणि चुकी झाली तर सामन्यामध्ये संघ कमबॅक करेल. हे समीकरण, ही प्लॅनिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती करावी लागेल तर तुमचा संघ विजयी होईल. कारण पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजयी होऊन एक चांगली सुरुवात घेण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक संघाचा. त्यात कारण प्रीमियर लीगची स्पर्धेमध्ये पॉईंट्स टेबल खूप महत्त्वाचा असतो. पॉईंट्स टेबलवरती पॉईंट्स लागणं गरजेचं आहे, रन रेट वाढणं गरजेचं आहे. कारण शेवटच्या क्षणी कुठला संघ फेरबदल करेल ही रोमांचकता प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे विजयी व्हा. आपलं स्थान एक मजबूत स्थितीमध्ये नाही, एक स्ट्रॉंगर पोझिशन म्हणून तुम्ही डॉमिनेट करा आपल्या पॉईंट्स टेबलवरच्या ग्रुपवरती. आणि त्याच्याच दिशेने काहीसा करपेवाडी चॅलेंजर संघ जाताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून अफलातून फलंदाजी झाली आहे. तो स्ट्रायकिंगवर आहे विक्रम. आणि यावेळी 9 बॉल दिला गेलाय पंचांनी.
वन साइड फिल्डिंग जर तुम्ही पाहिली असेल तर 6 क्षेत्ररक्षक तुम्ही आउटसाइड द फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. एका सर्कलच्या आतमध्ये फक्त तुम्ही आउटसाइड फील्डमध्ये 5 क्षेत्ररक्षक लावू शकता. जर तुम्ही पाहिलं असेल तर 6 क्षेत्ररक्षक आउटसाइड द फिल्डिंग करताना पाहायला मिळालेत. नो बॉल आहे आणि इनसाइड द सर्कल 3 वन साइड तुम्ही लावले गेले होते. फ्री हिट असेल, नो बॉल असेल, नो बॉल प्लस फ्री हिट असेल. धाव अंकित केली गेली आहे, ती धापलकावरती 24 ही धाव संख्या आहे. आता फ्री हिटचा चेंडू म्हणजे एका मातब्बर खेळाडूला ज्याच्या बॅटमधून तुम्ही चौकार षटकार पाहिले, ज्याची बॅट आधीच मैदानावरती तळपते, त्याला एक संधी मिळाली आहे. त्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करावं लागेल. यावेळी विक्रमसाठी चेंडू होता, उसळी घेतली गेली होती, बॅक फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी विनोदची होताना पाहायला मिळाले. डॉट चेंडू आलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजीचा नमुना विनोदने या ठिकाणी दाखवलाय. पुन्हा एकदा विनोद सज्ज झालाय. प्रेक्षक वर्ग आतुरतेने या सामन्याचा आस्वाद घेतो. युट्यूब लाईव्हच्या सातारा स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. हाफ ट्रॅक होता, बॅकवरती जाऊन पंच केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आणि एकदा या ठिकाणी पूर्ण. खऱ्या अर्थानं या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं जय भवानी प्रीमियर लीग करपेवाडी पर्व पहिलं असताना एक भव्य दिव्य आयोजन. गाव संपूर्णतः एकत्रितरित्या उभं राहिले. क्रिकेट म्हणजे एक एकात्मतेचं प्रतीक आहे. त्याची व्याख्यायिका, त्याची संकल्पना तुम्ही करपेवाडी विभागामध्ये पाहताय. त्यामुळेच मी एकच म्हणेल, गाव एकत्र नाव एकत्र ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद सज्ज झालाय. स्ट्राईक हिटवर अजय, ज्याच्या फलंदाजीचं नक्कीच कौतुक करेल. डाव सावरताना तो पाहायला मिळालाय. बॅकवरती जाऊन काहीसा स्लॉट मध्ये होता, पण गतीमध्ये काहीसं परिवर्तन पाहायला मिळालंय. विनोदने फलंदाजी देखील केली. संघाला गोलंदाजीची गरज होती, त्यावेळी देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्वतःचा प्रयत्न मैदानावरती दाखवतोय. विजयासाठी ही जिद्दी, चिकाटी, हा परसिस्टन्स तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. स्लोअर वन चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. फुल टॉस होता पण घेता आलेला नाहीये, झेल झालाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोक्याच्या क्षणी अजय परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. सामन्यामध्ये संघाला कमबॅक करून दिले. 25 धाव संख्या आहे. आता 18 चेंडू 15 धावसंख्येची गरज असताना आता संघाला 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? अजून देखील विक्रम मैदानावरती, विक्रम कडनं अपेक्षा आहे. एक थ्रिलर मॅच पहिल्याच प्रीमियर लीग मध्ये, पहिल्याच स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. या सामन्यामध्ये सर्वत्र फटकेबाजी पाहिली, सर्वत्र थ्रिलर पाहिला, सर्वत्र रोमांचकता पाहिली. ओव्हरऑल क्रिकेट या पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. अमोल, विनंती आहे टीम मीटिंग न करता लगेच गोलंदाजाला मार्गस्थ करायचं आहे. गेमर्स 11 संघ. तर राजेश गोलंदाजी मार्क वरती त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्चिक ठरला होता, तो तब्बल 6. आज तास 6 धावा न करता 6 पेक्षा कमी धावा खर्चिक ठरायच्यात, कारण की शेवटच्या गोलंदाजासाठी तुम्हाला धावा ठेवायच्या आहेत. 8 धावा खर्चिक ठरला होता. तोच गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक इनवर आहे. त्याच्या बॅट मधून चौकार षटकार खेचले गेलेत. यावेळी चांगली गोलंदाजी, लाईन टू गोलंदाजी केली गेली. फलंदाजाला रोखलं गेलंय.
पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी नो बॉल दिलाय. क्रिकेटचे नियम तुम्ही ज्यावेळी मैदानावरती दाखल होताना त्या क्रिकेटच्या नियमांचं आकलन, त्याचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्याची पुरेपूर माहिती घेणं गरजेचं आहे. तुम्ही एका साईडला जर तुम्ही पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही आणि त्या 6 क्षेत्ररक्षणामुळे तुम्ही सामन्यामध्ये एक मोक्याचा क्षण समोरच्या संघाला देताय. कारण नो बॉल आला, अतिरिक्त धाव आल्यानंतर त्या संघाला प्रीहिटची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला आधीच नमूद करू इच्छितो, ज्यावेळी मैदानात दाखल व्हाल त्यावेळी त्याचा पुरेपूर अभ्यास करा. क्रिकेटमध्ये काय नियम आहेत, काय पद्धतीची खेळी तुम्ही साकार, म्हणजे प्लॅनिंग आधी होणं गरजेचं आहे. विदाऊट प्लॅनिंग तुम्ही कधीच विजयी भूमिका पार पाडू शकत नाही. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे महाराज. प्रत्येक भूमिकेवरती त्यांनी एक नियोजन आखलं जायचं आणि त्या नियोजनावरतीच त्याची अंमलबजावणी केली जायची, त्यावेळी तुम्हाला विजय मिळेल. त्यामुळे नियोजन करा. नियोजन करताना आकलन करा की कशा पद्धतीची खेळी तुम्हाला साकारायची आहे. प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे. यावेळी विक्रमच्या बॅटमधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. जास्तीत जास्त काळ तुम्ही या फलंदाजाला रोखू शकत नाही. करारा असा फटका विक्रमच्या बॅटमधून, हा येतोय षटकार. अप्रतिम फलंदाजे. सिक्सर किंगच्या लाईन मध्ये या खेळाडूने आपलं नाव नमूद केलंय. 3 षटकार पाहायला मिळालेत. जिथे पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल गेमर्स 11 संघ झडत होता, त्या ठिकाणी या फलंदाजाने त्याच मैदानावरती येऊन आपल्या फलंदाजीचा नमुना सादर केलाय. ब्लॉक होल्पचा चेंडू होता, हलक्या हाताने पुश केलाय. एक धाव घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या माझे साथी स्कोरर मला कळवतात 35. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे या सामन्यातील पहिला विजयी संघ ठरण्याची. आणि यावेळी आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या शैलीमध्ये लांब लचक असा फटका या स्पर्धेचा पाहायला मिळाला आहे विक्रम याच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी. वैयक्तिक धावसंख्या त्या खेळाडूची पाहिली तर पाहायला मिळतीये 29 धावसंख्येची ती घणाघाती खेळी. या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघ लाईनअप करून शेक हँड करतील, हस्तांदोलन करतील याची दक्षता घ्यायची आहे. दादासो करपे टीम आणि गेमर्स 11 संघ लाईनअप करूनच तुम्ही हस्तांदोलन करायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे. दोन्ही संघ शेवटचा कॉल आहे. करपेवाडी चॅलेंजर संघ लाईनअप करून मैदानात यायचंय. हस्तांदोलन केलं जाईल, शेक हँड होईल दोन्ही संघांमध्ये. तर करपेवाडी लायन्स संघ क्षेत्ररक्षण सजवायचंय. विक्रम आपण यायचंय, सामनावीर दिला जाईल आणि गेम चेंजर्स म्हणून तर दोन्ही संघ लाईनअप करून हँडशेक करतील, हस्तांदोलन करतील. करपेवाडी लायन्स संघ आपण देखील मैदानात दाखल व्हायचंय लाईनअप करून शैलेश अँड टीम. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विक्रम. 29 धावांची केळी. गेम चेंजर्स म्हणून ज्या खेळाडूने झेल टिपला या स्पर्धेचा अप्रतिम झेल, अनिकेत गॉगल्स म्हणून त्याला मान दिला जाईल आणि 250 रुपयाचं पारितोषिक असेल. दादासो करपे आपण देखील यायचंय. दिलीप करपे साहेब व तसेच सातारा स्पोर्ट्स यांच्याकडून असे तब्बल 201 असं 251 रुपयाचं पारितोषिक आहे. विनंती आहे करपेवाडी लायन्स संघात दाखल व्हायचंय. तर सामन्याचा हिरो विक्रम यायचंय आणि झेल ज्या खेळाडूने घेतलाय अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनिकेत फलंदाज पाठवायचे करपेवाडी स्ट्रायकर संघ शेवटचा कॉल आहे.